नमस्कार, मी गौरी सूर्यवंशी. एस मराठी न्यूज मध्ये आपलं स्वागत. वळूयाच्या बातमीपत्राकडे. सुरगाणा तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत आंबोडे येथे 3 सप्टेंबर रोजी दारूबंदीचा ठराव एकमताने पास करूनही दारू विक्रेते या ठरावाला जुमानत नसल्याने स्वयंसहाय्यता समूहातील बचत गटातील 300 ते 400 महिला एकत्र येऊन दारू विक्रेत्यांच्या घरी जाऊन दारू बनविण्यासाठी लागणारे साहित्य जमा करण्यात आले. आंबोडे ग्रामपंचायतमध्ये दारूबंदीचा ठराव मंजूर करण्यात आला होता. तरीही परिसरातील दारू विक्रेते हे दारू विक्री करतच होते. म्हणून परिसरातील 300 ते 400 महिला एकत्र येऊन दारू विक्री करणारे यांच्या घरी जाऊन दारू बनवण्यासाठी लागणारे गुळ, मोहा, प्लास्टिक ड्रम असे साहित्य जमा करण्यात आले. यामध्ये आंबोडे ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या 4 गावे व 8 पाडे येथे जाऊन महिलांनी दारू अड्ड्यावरून महिलांनी दारू बनवण्यासाठी लागणारे साहित्य व मुद्देमाल जप्त करण्यात आला. यावेळी मंदाकिनी भोये, भामा जाधव, चंद्रबाई ठाकरे, पुष्पा पाडवी, कमल पाडवी, जिजा महाले, सुमन घांगळे, उषा पवार आदी महिलांनी पुढाकार घेतलाय. आंबोडे ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या गावामध्ये दारू विक्री करताना आढळल्यास आम्ही त्या दारू विक्रेत्याचे त्यांच्यावर कडक कारवाई करणार. तसेच जिथे कुठे दारू विक्री करताना विक्रेता आढळून आल्यास बारे पोलीस ठाण्यात कळवावे असे आवाहन करण्यात आले. आंबोडे येथे रहिवासी श्याम देवीदास घांगरे वर्ष 23 व यमुना हरजी मोरे वर्ष 53 राहणार आंबोडे तालुका सुरगाणा यांच्याकडून दारू बनवण्यासाठी लागणारे साहित्य मिळून आल्याने 5 सप्टेंबर रोजी बारे पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यात आला. एस मराठी न्यूज साठी प्रतिनिधी लक्ष्मण बागुल, बोरगाव. अशाच ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूजला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि पाहत रहा एस मराठी न्यूज.